नातं महाराष्ट्राचं देणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। नमस्कार, मी आज जो विषय घेऊन आलेलो आहे तो थोडासा वेगळा आहे, पण सगळ्यांना अडचणी त्या बाबतीतल्या येतातच असा विषय। इतर युट्यूबर सारखं मला वेगवेगळ्या अँगलने स्क्रीन्स वगैरेने एडिटिंग करून बोलता येत नाहीये। कदाचित माझ्या माईकचा आवाज आजूबाजूचा थोडाफार येत असेल, आपण तो गोड मानून घ्यावा। मी जे बोलतोय त्या विषयातील गांभीर्य काय आहे हे आपण समजून घ्यावं असं मला वाटतं। चला तर मग मी हेमंत कुमार केळकर विषयाला सुरुवात करतो। आपल्या शहरात रस्त्यांवर होणाऱ्या कामांचा परिणाम केवळ वाहन चालकांवरच नाही तर पादचाऱ्यांवर देखील होत असतो। रस्ते रुंदीकरणाचे काम असो वा रस्ते खोदण्याचे वेगवेगळ्या कामासाठी रस्ते खोदण्याचे काम असो, या सर्व प्रक्रियांमुळे एका गोष्टीची नेहमीच कमी होत असते, पदचाऱ्यांसाठी सुरक्षित अशी जागा। आपल्याला माहित आहे की रस्त्यावर काम सुरू असताना रस्त्याच्या एका बाजूला अडथळे निर्माण होतात, मग पदचारी लोकांची हक्काची जागा उरते ती म्हणजे फुटपाथ। आपल्याला माहित आहेच की रस्त्यावर काम सुरू असताना रस्त्याच्या एका बाजूला अडथळे निर्माण होतात, मग पादचारी लोकांची हक्काची अशी शिल्लक जागा असते ती म्हणजे फुटपाथ। पण दुःखद गोष्ट अशी आहे की फुटपाथवरही दुकानदाराने ठेवलेली टांगलेली सामानं, फेरीवाल्यांनी स्वतःची थाटलेली दुकानं, यामुळे या सर्वांच्या घशात गेलेला किंवा असे म्हणा गिळंकृत केलेला फुटपाथ, आणि यामुळे पदचाऱ्यांना अडथळ्याची शर्यत करावी लागते किंवा रस्ता ओलांडून दुसरीकडे जाऊन चालावं लागतं। खरं तर रस्त्यांच्या कामासाठी योग्य जागा आणि फुटपाथसाठी सुरक्षितता यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय लागू करणे आवश्यक आहे असे मला वाटते। आपल्याला काय वाटते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा की या गोष्टी सरकारने पाहिल्या पाहिजेत का नाही। रस्त्याचं काम करताना प्रशासनाने लोकांच्या हक्काच्या जागेकडे बघितलं पाहिजे का नाही, आणि त्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी देखील सहकार्य केलं पाहिजे असे आम लोकांचं मत असतं, आम जनतेचं। पण नेमकं तेच होत नाही, म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याबद्दल मी बोलत आहे की ते सहकार्य कधीच करत नाहीत। फुटपाथवर होणारे अतिक्रमण थांबवून रस्त्यावर काम करत असताना पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यायला पाहिजे खरं तर, आणि नेमके हेच सरकारतर्फे किंवा काम करणाऱ्या ठेकेदाराकडनं किंवा सरकारी अधिकाऱ्यांकडून केले जात नाही। आपले काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा की केलं जातं का नाही सहकार्य, किंवा ठेकेदार जेव्हा रस्ता खोदत असतो कुठल्या ना कुठल्या कामाला तेव्हा फुटपाथ वरनं जाण्याची सोय लोकांसाठी केलेली असते का। सोबत आपले विचार आपल्या सर्वांच्या या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या हक्काचा फुटपाथ मिळवण्यासाठी व्हिडिओला प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी सर्व दर्शक ही जिम्मेदारी पार पाडतील अशी मी अपेक्षा बाळगतो। सर्वांच्या या अडचणी दूर करण्यासाठी किंवा आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी, आपल्या हक्काचा फुटपाथ मिळवण्यासाठी प्रशासनापर्यंत, सरकारपर्यंत आपण दर्शकांनी पोहोचवले पाहिजे, आणि एक सुरक्षित शहर, एक सुरक्षित फुटपाथ निर्माण करण्यासाठी मदत केली पाहिजे, आणि आपण दर्शक सुज्ञ आहात ते आपण कराल अशी अपेक्षा आहे। तुर्तास इतकेच, परत भेटू नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओतून। तेवर हेमंत कुमार केळकर आपली रजा घेतो। महाराष्ट्राचा
नात असू अभिमान, नात जुळत आपलं महाराष्ट्राचं.